श्लोक 12. आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसंचयान्. अर्थ, आशारूप शेकडो पाशांनी ते बद्ध झालेले असुर वृत्तीचे लोक कामक्रोधपरायण होऊन विषय भोगार्थ अन्यायाने धनसंचय करीत असतात. विवरण: वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे केवळ विषय भोगांसाठी आयुष्यभर चिंता करणारे आणि त्या भोगप्राप्तीलाच सर्वस्व मानणारे असे हे लोक देहापलीकडचा विचार कधीच करत नाहीत. ते आशा सुखाची व विविध भोग नित्य मिळण्याची आशा करीत राहतात. या विविध आशा पूर्ण न झाल्यास त्यांचे पदरी निराशा आणि दुःख येते. ज्ञानदेव असे म्हणतात की आशा व्याली दुःखाते. आपल्या सर्व इच्छा पूर्ण न झालेले ते लोक मग क्रोधाचे आहारी जातात. कारण आपल्याला दुसऱ्या अध्यायात सुद्धा सांगितलेलं आहे की आपली इच्छा पूर्ण झाली नाही तर मग माणसाला क्रोध येतो. मग ते स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इतरांना राबवून घेतात, त्यांचेवर जुलूम जबरदस्ती करतात. आपल्या शक्तीच्या बळावर ते धन मिळवताना विधी निषेध बाळगत नाहीत. सर्व प्रकारच्या मार्गांनी ते धन मिळवत राहतात. अगदी कमी श्रमात जास्त पैसे मिळवण्याचे विविध मार्ग ते अवलंबित राहतात. यामध्ये चोरी, लुबाडणूक, लोकांना फसविणे, आपल्या बळाचा वापर करून जबरदस्तीने एखाद्याकडून त्याची मालमत्ता आपल्या ताब्यात घेणे इत्यादी गोष्टी ते नित्य करत असतात. आणि आजच्या जगात अशा लोकांची संख्या खूप जास्त आहे. कोणी उघडपणे चोऱ्या करतात तर कोणी ढोंगीपणा करून लोकांना फसवतात. या सर्वांचा उद्देश एकच असतो, ते म्हणजे धन कमावणे व त्याचा संचय करणे व ते स्वतःसाठी भोग भोगण्यासाठी खर्च करणे. यामध्ये राजा प्रजा, मालक नोकर असा वर्ग तर प्रामुख्याने आहेच, पण कधी कधी नातेसंबंधात सुद्धा अशा गोष्टी प्रापंचिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग आपल्या आईवडिलांना किंवा भावंडांना ते लोक परस्पर फसवून त्यांच्या वाटची संपत्ती आपल्याकडे कशी येईल यासाठी प्रयत्न करून त्यात यशस्वी होताना सुद्धा दिसतात. मग समाजात कोणी गरिबांचा वाली म्हणून स्वतःची प्रसिद्धी करतो. ते स्वतः सगळीकडे सांगतात की मी अमुक अमुक गोष्ट करतोय आणि ते तिकडे कोण वनवासी लोक आहेत, ते तिकडे गरीब लोक आहेत, त्यांना जेवायला मिळत नाही वगैरे वगैरे, आणि त्यांच्यासाठी मी रात्रंदिवस काम करतोय. तर आता अर्थातच हे काम मी एकटा करू शकत नाही, तर तुम्ही मला काहीतरी धनाची मदत करता. आणि मग राजरोसपणे देणगी, दान इत्यादीचे रूपाने ते पैसा गोळा करतात आणि त्यावर ते मजा मारतात. अशा रीतीने कामोपभोगाची प्रबळ इच्छा त्यांना कधी स्वस्त बसू देत नाही. यांची एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर त्यांना क्रोध तर येतोच आणि मग त्यातून क्रौर्य सुद्धा जन्माला येते. मग पैशासाठी फक्त फसवणूक करून ते थांबत नाहीत, तर ते खून, मारामाऱ्या अशा गोष्टी करून आपला दरारा समाजामध्ये निर्माण करतात. त्यांना कितीही पैसा मिळाला तरी तो पुरा पडत नाही. त्यांची हाव वाढतच असते. असे ते आशारूपी फासाने बांधले जातात. आणि ह्या आशेचं फार आश्चर्यच वाटतं की ती खरोखर माणसाला कशी बांधून टाकते. आपल्याला भुंग्याचं उदाहरण माहिती आहे की सूर्यविकासी कमळामध्ये तो भुंगा मधुसेवन करीत राहतो आणि तो म्हणतो की मी आता हे जे हा मधू आहे हा मी रात्रभर सेवन करीत राहीन. आणि मग तो भुंगा त्या कमळातून बाहेरच पडत नाही. अगदी रात्रभर तिथे बसून मी मधप्राशन करीन अशी आशा करत, असे मनोरथ करत तो तिथे राहतो आणि त्याचा परिणाम काय होतो हे आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे. याशिवाय त्यांचे मनात एक गोड गैरसमज असतो की इतबारीने कोणी श्रीमंत होऊ शकत नाही. म्हणजे अहो काय आहे, आपण अगदी प्रामाणिकपणे काम करत राहिलो तर आपल्याला ठराविकच वेतन मिळते आणि मग त्याच्यात आपल्याला भागवाभागवी करावी लागते. आपल्याला मध्यमवर्गीय जीवन जगावे लागते. सचोटीने, न्यायाने जे वागतात त्यांना दुःखच भोगावे लागते. म्हणून आपण जे वागतो आहोत
ते अगदी योग्यच आहे, कारण त्याशिवाय आपल्याकडे पैसा किंवा धन येणारच नाही. अर्थात माणूस जोपर्यंत प्रपंचात आहे तोपर्यंत त्याच्या कामनांना अंत राहत नाही. आणि आसुर वृत्तीचे लोक काम व क्रोध या स्वाभाविक गोष्टी आहेत असेच मानतात. आणि म्हणून या त्यांचा आचार विचार या दोन्ही गोष्टीच्या म्हणजे कामाच्या आणि धनप्राप्ती करण्याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. आणि मग म्हणूनच ते सतत काळजीत राहणारे लोक असतात, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आपण थांबूया.